गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय सुहास. स्ट्राईकला तो प्रशांत. हलक्याने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू काय समजत नाही प्रसादला. चेंडू निर्धाव येतोय. काळोख झालेला आहे मित्रांनो. 7:45 ची वेळ आहे. पुन्हा एकदा हलक्याने खेळण्याचा प्रयत्न होता. तेवढा ताकदीचा शॉट होता परंतु एका धावेवर समाधान मानावं लागते प्रसादला. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते. एक हा येतोय वीरेंद्रच्या बॅट मधून चौकार. झणझणीत खणखणीत चौकार. पुन्हा एकदा सुहास मारा करेल वीरूला. हा पुन्हा एकदा ब्रँडेड षटकार मागतोय. हा येतो वीरेंद्र कडून ब्रँडेड षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते 11. पुन्हा एकदा हा तेवढा ताकदीचा शॉट होता. एका धावेवर समाधान मानावं लागते. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 12. बिनगडी बाद 12. पहिले षटक प्रगतीपत्रावर असताना सुहासचा पुढचा चेंडू प्रसादला हलक्याने चटवला लेग साइडच्या दिशेने. धावसंख्या जाऊन पोहोचते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते बिनगडी बाद 13. गोलंदाजी मार्कवर पुन्हा इथे येतोय सागर. वैयक्तिक पहिल्या गोट्यातील षटक घेऊन येतो सागर. संघामार्फत दुसरं आणि पुन्हा एकदा हा येतोय प्रसाद कदम ब्रँडेड षटकार. प्रसाद इथं ऑन फायर होतो मित्रांनो. धावसंख्या 20. बिनगडी बाद 20. पुन्हा एकदा प्रसाद पुन्हा एकदा हलक्याने खेळण्याचा प्रयत्न. तेवढं सुंदर म्हणजे क्षेत्ररक्षण सर्वेशाचं. धावसंख्या जाऊन पोहोचते 21. बिनगडी बाद 21. दुसरं षटक प्रगतीपत्रावर आहे मित्रांनो. दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा वीरेंद्र हलक्याने खेळण्याचा प्रयत्न होता. हा प्रयत्न फसतोय. एका धावेवर समाधान मानावं लागतंय वीरूला. जय वीरूची जोडी पाहायला मिळते आपल्याला मैदानामध्ये. पुन्हा एकदा प्रसाद ऑन फायर. प्रसादच्या बॅट मधून निघतो हा षटकार. प्रसाद ऑन फायर होतो मित्रांनो इथे. हा येतो प्रसाद कदम ब्रँडेड षटकार. पुन्हा एकदा सागर पुढचा चेंडू. पुन्हा एकदा हा झेल सुटतोय. झेलटनं झेल सुटतोय. डालगा घेऊन एकदा बसून. पुन्हा एकदा नो चेंडूचा इशारा पंचांचा. धावसंख्या जाऊन 31. पुन्हा एकदा हा प्रसादच्या बॅट मधून निघतो षटकार. हा येतोय प्रसाद कदम ब्रँडेड षटकार. धावसंख्या जाऊन 37. बिनगडी बाद 37. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन जाते बिनगडी बाद 37. पुन्हा येतोय वीरेंद्रच्या बॅट मधून षटकार. षटकारांच्या आतिषबाजी पाहायला मिळते आपल्याला ओव्ही 11 या संघाकडून. सलामीला आलेले फलंदाज अजून दोघेही मैदानात. धडाकेबाज फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. पुन्हा एकदा ब्रँडेड षटकार येतोय. हा येतोय वीरेंद्र कडून ब्रँडेड षटकार. पुन्हा एकदा बॅक टू बॅक तिसरा षटकार. षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळते वीरेंद्र कडून. धावसंख्या बार. मला वाटतं बकासूरचा रुद्र रूप धारण केलंय. मथुर 101. गाड्या सुटल्या.
पुन्हा एकदा षटकार, बॅक टू बॅक चौथा षटकार, 6 धाव षटकार. पुन्हा एकदा हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न, एका धावेवर समाधान मानावं लागतंय वीरेंद्र याला. अजून प्रसाद स्ट्राईकला आहे मित्रांनो. पाहूया छोटा चेंडू, हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न होता, एका धावेवर समाधान मानावं लागते. धावसंख्या जाऊन बघतो बिनगडबाद. तीन षटकाच्या समर्थेनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 63. सुंदर असं दोन्ही फलंदाजांकडून फलंदाजी पाहायला मिळते. 63 बिनगडबाद 63. अजूनही शेवटचं षटक बाकी आहे. सोन्या 50-50 आणि बकासूर 101. गाड्या सुटल्या. प्रसादला काय चेंडू समजत नाही, निर्धाव चेंडू. धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचते 64. पुन्हा एकदा हा षटकार येतो वीरेंद्रच्या बॅट मधून. धावसंख्या जाऊन पोहोचली 70. बिनगडबाद 70. शेवटच्या षटकातील 3 चेंडू बाकी. मित्रांनो खूप सुंदर असे फलंदाजी. पुन्हा एकदा ब्रँडेड षटकार वीरेंद्रकडे. इथे ऑन फायर होता मित्रांनो. हा येतो वीरेंद्रकडे ब्रँडेड षटकार. पुन्हा एकदा बॅक टू बॅक तिसरा षटकार. वीरेंद्रची सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते 82. सर्वात उत्कृष्ट हा स्कोर असेल या पर्वातील. धावसंख्या जाऊन पोहोचते 83. 84. 2 रन ना, एकच आहे. धावले ना, धावला ना. धावसंख्या जाऊन पोहोचते 83. बिनगडबाद 83. पुन्हा एकदा हा झेल सुटतोय. पुन्हा एकदा 2 धावांवर समाधान मानावं लागते. धावसंख्या जाऊन पोहोचते 85. 86 रनाचं आव्हान ठेवलंय दिवस रेड पॅन्थर या संघाला.
परशा परशा फॉर्म में भाई वो नाही आहे पुन्हा एकदा गेल्या वर्षी तो बोललेला आहे ह्या टायमाला नाही गेल्या वर्षी त्याचा फॉर्म म्हणजे त्यांनी गेले एकदम नाही टीम पण लूज होती अरे आपली तरी काय आहे? अरे आम्ही तरी काय होतो ते आमचं लक लक नाही आम्हाला किती झालं हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न करतो. चेंडू स्वर धावसंख्या धावांमध्ये 4. पुन्हा एकदा अजितच्या बॅट मधून येतोय षटकार. हा येतोय अजित पास्टे ब्रँडेड षटकार. धावसंख्येत धावसंख्या धावून पोहोचती बिनगडब्यात 10. पुन्हा गचार अशी गोलंदाजी पाहायला मिळते प्रसाद कदम याची. पुन्हा एकदा हलक्या त्याने खेळण्याचं तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तर एवढंच गचार असं क्षेत्ररक्षण प्रसाद कडून. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 13. बिनगडब्यात 13. संख्या आता नाही होत रे सागरचे बॉल पण लागत नाही बघ ना सागर नाही सागरचे बॉल लागत अरे येतात पण ते नो टाकणारा माणूस नाही हलका बॉल देईल 36 मारू शकतो बघ ते फिल्डिंग पण टाईट करतात एका धावेवर समाधान मानावं लागतंय सागरला. सागरच्या चेहऱ्यावर थोडीशी नाखुशी दिसते मित्रांनो. हा येतोय अजितच्या बॅट मधून ब्रँडेड षटकार. अजित ऑन फायर होतोय आपल्या संघासाठी. या 6 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा झेलबाद होतोय अजित. अजितला तंबू मध्ये परतावं लागतंय. बघूया त्याची जागा घेण्यासाठी कोण येतोय. अजितची जागा घेण्यासाठी आलाय सुहास. दुसऱ्या षटकातील 3 चेंडू. एका धावेवर समाधान मानावं लागतंय सुहास याला. पुन्हा एकदा सागरच्या बॅट मधून येतो हा षटकार. सागर ब्रँडेड षटकार. पुन्हा एकदा येतोय एका धावेवर समाधान मानावं लागतंय सागरला. धावसंख्या जाऊन पोहोचती 29. बिन एक गडी बाद 29. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 29. अजूनही भला मोठा आव्हान गाठायचं आपल्याला. जर हा सामना जिंकायचा असेल तर सागरला षटकारांची आतिषबाजी करावा लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचती 29. हा येतोय सागरच्या बॅट मधून चौकार. सागर जेवढे कष्ट घेतो तेवढे कमीच आहेत त्याच्यासाठी. पुन्हा एकदा सागरला मारा करतोय प्रसाद. स्वर चेंडूचा मारा. पुन्हा एकदा स्वर चेंडूचा मारा. किती धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचली 36. एक गडी बाद 36. पुन्हा एकदा एका धावेवर समाधान मानावं लागते सागरला. बाद होतोय सुहासला चेंडू समजत नाहीये. दुसरा झटका बसतोय दुर्वेश रेड पॅन्थर या संघाला.
यापुढील होणारा सामना दुसरा सेमीफायनलचा सामना काळका 11 वर्सेस मैरेश रॉकस्टार्स या दोन्ही संघाच्या संघनायकांनी कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. टॉस का बॉस करून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन आलाय तो वीरू. अरे अंपायर पवन लक्ष ठेवा ना. भरपूर पाहिजे. काळका 11 संघ नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीला आमंत्रित केले मैरेश रॉकस्टार या संघाला. पुन्हा एकदा वीरेंद्र अशी गचरशी गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा स्वर चेंडू खराब अशी गोलंदाजी भरकटलेला मारा. पुन्हा एकदा स्वर चेंडू किती आले रे. धावसंख्या जाऊन परिस्थिती 41. दोन गड्यांच्या मोबदल्यात 41. निर्धाव चेंडूची सांगता होती आहे. पुन्हा एकदा हा बाद होतोय दुर्वेश. पुन्हा एकदा षटकार सागरच्या बॅट मधून. किती स्कोर झाले. पुन्हा एकदा षटकार. एक चेंडू 24 धावा आणि फायनल मध्ये धडक मारली आहे ओवी 11 संघाने. फायनल मध्ये दाखल होतोय ओवी 11 संघ. विजय संघाचा हार्दिक अभिनंदन. पहिल्या सेमीफायनलचा विजेता संघ ठरलाय आणि अंतिम फेरीमध्ये दाखल होतोय ओवी 11 संघ.